हे काय तूप टाकते ना? 2 चम्मच. 2 चम्मच तूप. हे मैद्याची असते. हे काय हे शेवई आहे ना आई? हे मैद्याचीच असते ना? हे कधी कधी रवा मैदा असं बस ना. हे काय हे पाणी टाकते आता, जळायला नको हे म्हणून. साबुदाणा आहे ना भिजलेला. आता काय हे टाकते याच्यात. हे काय अजून पाणी टाकते ना? शिजलं का कळते ते भाताप्रमाणे. म्हणजे हे ट्रान्सपरंट ना मम्मी काय होतं हे साबुदाणा तेव्हा कळते हे शिजले. हे झालीये. आता साखर टाकायची. पण ते कसं कळलं हे झालंय करून? शेव ती फुगते आणि हे साबुदाणा असं पाणीरी फुगतो असं. म्हणजे पाणी 10 मिनिटच ना आई आपण हे ठेवलेलं हाय फ्लेम वरती. साबुदाणा आणि हे असं शिजले. म्हणजे हे ट्रान्सपरंट सारखं काय हे दिसतंय हे साबुदाणा. जास्त शिजवली ना तर पाणी सारखं कलर दिसतो त्याचा. असा पिझ्झा पाण्यासारखं होतं. म्हणजे जास्त काय ते हे शिजलं तर. आता काय शेव अशी फुगते ती वही झाली म्हणजे असं. आता काय हे मीठ टाकते. आता हे थोडं हे काय कणभर मीठ अजून टाकते मीठ. थोडं वेलची पावडर, वेलची पूड ना. साखर टाकते. किती टाकणार आहे? अर्धी वाटी ना. विरघळली साखर टाकल्यानंतर काय करायचं आई? दूध टाकायचं वरून, परत घाटायची 2 मिनिटात काढायचं. आता हे साखर टाकले मग ते किती मिनिटं काय हे ठेवायचं? पण ते कसं कळणार हे विरघळले की नाही? आता ते थोडी दिसते. म्हणजे 2 मिनिटात काय ती विरघळते का साखर? सेम असंच पेज करतात. हे साबुदाण्याची ना पेज एकतर ती उकळत ठेवायचं. उपवासाला पण चालते ना हे साबुदाण्याची पेज आई. आणि कोण हे शिजवायचं लहान मुलांना पण देतात ना आई हे पेज वगैरे. पण हे साखर आणि काय ते मीठ नाही टाकत असं? नाही, थोडं टाकतात, जास्त नाही टाकत. आणि हे म्हातारे लोकांना पण मम्मी हे पेज बीज काय आवडते हे साबुदाण्याची पेज. झाली आपली. भूक नसेल तर तेच खायचं ना आई पेज साबुदाण्याची. ही झाली मम्मी. झाली 2च मिनिटांनी ना झाली. पटकन होती, वेळ नाही लागत. ही मम्मी काय हे स्वीट डेझर्ट सारखं आहे ना हे. म्हणजे ज्या लोकांना गोड काय आवडतं किंवा इच्छा असेल तर हे खाऊ शकतो. उपवासाला पेज करतात. नंतर साबुदाण्याची ना हे काय शेवया पण टाकलेत. हे आपलं नाश्ता नाही, गोड पदार्थ. नैवेद्याला पण चालेल ना आई? झाली आपली साबुदाणा आणि हे शेवयाची ना खीर झाली. साबुदाणा ना मोती सारखे ते वाटतात ते.